नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या MC व्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये। तर आम्ही चाललेलो आहोत आज सज्जनगडला आणि अजिंक्य ताराला। आता आम्ही 5-6 जण तर आलेलो आहोत, तर बाकीचे अजून आलेले नाही आहेत। तर चला भेटूया पुढे। तर मित्रांनो, आता आपण नाश्ता करण्यासाठी साईप्रसाद हॉटेलला थांबलेलो आहोत। इथे आता आम्ही नाश्ता वगैरे करणार आहे। सगळे मुलं बसलेत नाश्ता करण्यासाठी आणि इथून पुढे आम्ही सज्जनगडाकडे निघणार आहे। इथं आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलोय। हा बघा लहान मुलगा खेळणे घेताना, हा बघा काय करत बसलाय। हा कुठं नाही, कामाचं नाही, जिकडे जाईन तिकडे वेगळंच काय करत बसतो। आम्ही नाश्ता करण्यासाठी आलोय। हे बघू शकता तुम्ही, सुनील नाश्ता घेऊन आलाय 2-2 पोहे, मागे केशव पण। हे सगळे आमची गॅंग नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहे साईप्रसाद हॉटेलला। हे सगळे गॅंग आमची मागे नाश्ता करताना पोहे मागवले सगळ्यांनी। आता मस्त नाश्ता वगैरे करणार आणि सज्जनगडाकडे निघणार आहे आम्ही। काय चलो करूया नाश्ता। तर या सगळ्यांनी आता पोहे घेतलेले आहेत, नाश्ता करायला चालू केलाय। काकांनी शिरा घ्यायला त्यांना पित्त होतंय म्हणून। मित्रांनो, तर आता जस्ट आपण सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि इथून आपण आपला छोटासा ट्रेक आहे तो चालू करणार आहे। छोटासाच आहे, तर तुम्हाला मी सज्जनगडाची माहिती पण सांगेन थोड्या वेळाने। इथे पार्किंग एरिया आहे, इथे आम्ही आमची 17 सीटर पार्क केलेली आहे आणि इथून आता आम्ही चढायला गड चालवायला सुरुवात करतोय।
इथे शहापूर मारुतीचं मंदिर लागलंय. आम्ही जस्ट गड चढायला सुरुवात केली आणि इथे आम्हाला हे शहापूर मारुतीचं मंदिर एक दिसलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. मोठ्या उत्साहाने आम्ही गड चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे गोष्टींनी वगैरे. तर आता बघूया कसा गड वगैरे आहे. हे दुसरं मंदिर लागलंय चाफळदास मारुती. तिसरं आहे का हे बघू शकता तुम्ही. तिसरं मंदिर आहे. सुनीलजी मंदिराच्या पाया पडताना सुरुवात तर आम्ही पाया पडू आणि घोषणेने केलेली आहे. आता बघूया कसं काय पुढे आम्ही एन्जॉय करतोय. गडाची माहिती पण तुम्हाला सांगणारच आहे मी. गडावरचं वातावरण खूप सुंदर आहे. हे बघू शकतो मी. 5-6 वर्षांपूर्वी आलो होतो मी इथे सज्जनगडावर. कॉलेजची ट्रिप आली होती आमच्या. पण तेव्हा आपलं व्लॉगिंग चॅनल नव्हतं. आता आपण चॅनल ओपन केलेलं आहे. तर तुम्हाला मी गडाची थोडीशी माहिती आणि गडाचे व्हिडिओज वगैरे काढून दाखवतो. आणि इथे अजून एक 5-6 मारुती आलेला आहे माझगाव मारुती. ह्या गडावर एकूण 11 मारुतीची मंदिर आहेत माझ्या माहितीनुसार तरी. येथे एकांनी चांगली सूचना लावलेली आहे प्लॅस्टिक बंदची. या किल्ल्यावर प्लॅस्टिकला बंदी आहे आणि आणलं तरी तुम्ही खाली बॉटल्स वगैरे घेऊन जावा. प्रत्येक किल्ल्यावर असंच करा. आपण स्वतः कळायला पाहिजे गोष्ट शक्यतो. आपण बाटल्या वगैरे आणलेल्या आपण खाली न्यायला पाहिजेत. इकडे तिकडे न टाकता. चाफळ मारुती तिथे चाफळ प्रताप मारुतीचं अजून एक मंदिर लागलं आहे आपल्याला. इथे अजून आहे परत बहे बोरगाव मारुती एक मंदिर आहे. खूप येतात मारुतीचे मंदिर इथे. सुंदर असा सज्जनगड. आणि आमचे काका छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. हर महादेव. हर महादेव. तर आता आपण सज्जनगडाच्या महाद्वाराच्या इथे आलेलो आहोत. सिल बॅग तेवढी बघू शकतो तुम्ही. हे महाद्वार आहे. आमची सगळी गँग इथं फोटो वगैरे काढलेला आहे आम्ही. हे बघू शकता. हे आमच्या येथील बाहुबली आहेत. त्यांनी बघा केवढा अख्खा पर्वत त्यांनी त्यांच्या शरीरावर घेतलेला आहे. आले आता ते. हे बघू शकता तुम्ही. श्री समर्थ महाद्वार सज्जनगडावरचं दुसरं द्वार दिसलेलं आहे आम्हाला. या गडाची माहिती सांगायचं गेलं तर अश्वलायन ऋषींचे वास्तवाचं स्थान म्हणून अश्वलायन गड याला असं म्हणत होते आधी. हा किल्ल्याचा मॅप तुम्ही बघू शकता. हे ठिकाण तुम्ही बघू शकता किल्ल्यावरचे. इथे थोडासा किल्ल्याचा इतिहास दिलेला आहे. तुम्ही वाचू शकता. आता आपण तिसऱ्या द्वारातून आतमध्ये आलो. डाव्या साईडला एक तळ आहे आणि अंगलाई देवीचं मंदिर आहे इकडे ह्या साईडला. तेही तुम्हाला दाखवतो मी. आधी तळ दाखवून घेतो. हे कारण जास्त पुढे नको जाऊ. थोडस पुढे आलं की आपल्याला हा ध्वज दिसतो. का काय ऐकत नाही फोटो काढल्याशिवाय. हे बघू शकता. हे जुन्या काळात गड बांधण्यासाठी ते
चुना आणि गुळ एकत्र करण्यासाठी मिश्रण करण्यासाठी हे वापरलं जायचं. हा काय हालत नाही. जुना काळातील लोक कशी यूज करायचे काय माहित आता. हे जुने औषध दिसतात. हे जुनं बांधकामाचे औषध एवढंच राहिले, बाकी सगळं पडलेलं आहे. याची माहिती बघितली होती मी. जुनी वास्तू आहे काहीतरी जे आता पडलेली आहे पूर्णपणे. हे बघू शकता तुम्ही. या दोघांची कुठल्या तरी घन विषयावर चर्चा चालू आहे. हे दोघ जण हे खूप जुने जिगरी आहेत. गंभीर काहीतरी चर्चा चालू आहे. हे बघू शकता तुम्ही. अंगलाई देवीच्या मंदिराजवळ हा एक ध्वज आहे, धर्मध्वज. इथे अंगलाई देवीचं मंदिर आहे. लोकांची मीटिंग चालू आहे. थोडंसं पुढे आलंय की आपल्याला अजून एक कमान लागलेली आहे. पुढे श्री स्वामी समर्थ समाधी आणि समाधी मंदिर आहे. त्याला विरगळ असे म्हणतात. तर याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या बोर्डवर वाचू शकता. त्याला विरगळ असे म्हणतात. पुढे सात तलाव आहे जुना खूप. हे तुम्ही मंदिर बघू शकता. या मंदिरावर 39 मारुतींच्या मूर्त्या आहेत. जी माहिती मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही. पूर्णपणे त्या मारुतींची माहिती आहे. हे बघू शकता तुम्ही. श्रीराम आणि समर्थ महाराज यांची समाधी आहे. आता थोडासा किल्ला वगैरे फिरून झाला. आता यांना लागली भूक. तर आता आमचा डबा बैठकचा प्लॅन आहे. काका येतात ते आता मस्त डबा बैठक करून परत आम्ही राहिलेला किल्ला बघणार आहे. तर चला गाईज.
इथून धाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग आहे. तर आता आपण धाब्याच्या मारुतीकडे चाललेलो आहोत. या बघू आपण. तर आपण ते धाब्याच्या मारुतीचं मंदिर बघूया. अजून दरडले वाढायचे. हा बघा प्रॉपर ट्रेकिंगला चाललाय. स्वतःची बॅकॉन आपल्या तिथे चिपकवली आहे आणि मस्त ट्रेकला चढतो असंच चाललाय. पण इथं ट्रेक सारखं काही नाही. ट्रेकचं काय नाही आहे, सरळ आहे. आणि आलाय तर जिमची बॅग घेऊन इकडं. ती पण कोणाला तरी चिपकून टाकली केशवकडे. ह्याच्याकडे बॅग चिपकवली आहे त्याने सचिनने मस्त. आपण आवडीने घेऊन फिरतोय. हे आहे धाब्याचा मारुती मंदिर. काका नाही ऐकतच. काका फुल जोश मध्ये फोटो काढताना हे सगळे मुलं फोटो काढताना इकडे धाब्याच्या मारुतीचं मंदिर आणि ही आपली गँग. तर आपला 90% किल्ला बघून झालेला आहे. आता थोडासा बघायचा किल्ला आणि ते जेवण वगैरे आहे. ते जेवण वगैरे करूया आणि पुढच्या किल्ल्यासाठी निघूया. हा समोर जो किल्ला दिसतोय तो अजिंक्य तारा आहे. आता इथून झाल्यावर आम्ही अजिंक्य तारा किल्ला फिरण्यासाठी जाणार आहे. तर तो पण तुम्हाला मी एक्सप्लोर करून दाखवणार आहे. ते पण तुम्ही घरी बसून सगळ्या किल्ल्यांची माहिती घेऊ शकता माझा व्लॉग बघून गाईज. तर आता आपला मस्त किल्ला वगैरे फिरून झालेला आहे आणि आता आम्ही किल्ला उतरतोय आणि आता आम्ही इथून पुढं अजिंक्य ताराला जाणार आहे. असून बघा असं फॅन्टा पितोय. इथून पुढे आता आमचा अजिंक्य ताराला जाण्याचा प्लॅन आहे. तर चला अजिंक्य ताराला भेटूया. नमस्कार मित्रांनो. तर आता सज्जनगड फिरून झाल्यावर आपण आता अजिंक्य तारा थोडासा एक्सप्लोर करणार आहोत. हे सगळे आपले मित्र आणि मागे बघू शकता तुम्ही अजिंक्य तारा. आता इथे वरती जाणार आहे आम्ही. तर बघूया चला. ही सगळी सातारा सिटी तुम्ही बघू शकता मित्रांनो. आणि हा उदयनराजांचा बंगला तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण अजिंक्य ताराच्या महाद्वाराची इथे आलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही महाद्वार. तूच खाणार आम्ही नाही. आईस्क्रीम दे भाऊला. आपण जस्ट किल्ल्यावरून आतमध्ये आलो आहोत. हा वरती ध्वज. इथे एक द्वार आहे. हा बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी पोच दिलेली आहे. हा आता विश्राम करायच्या ह्याच्यात दिसतोय. इथून पायवाट आहे. केशव दाखवतोय बघूया जरा. हे बघू शकता तुम्ही या साईडने पायवाट आहे. बघू शकता तुम्ही. त्या साईडला एक तलाव आहे पाण्याचा.
इकडे एक आहे आणि खालच्या बाजूला एक तलाव आहे. मासे दाखव. हा अजिंक्य ताराचा बोर्ड बघू शकता तुम्ही. पर्वती पायथ्यापासून आहे ना वडगावपर्यंत आहे ना ते पण लय जागा होईल. गंभीर विषयावर चर्चा करताना आमचे कार्यकर्ते. हे आता बघा सचिनी बघा किल्ले वाले आणि बारके माशांचे पिल्ले मारते बघा. इथे पण ह्या गडावर पण तुम्ही बघू शकता की चुना आणि गुळाचं मिश्रण करण्यासाठी हे वापरलं जायचं. आमचा हा किल्ला बघून झालाय आता जवळजवळ. या किल्ल्यावर एवढे अवशेष नाही राहिले पहिल्यासारखे. डेव्हलपमेंट बऱ्यापैकी चालू आहे, मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर आता सज्जनगड आणि अजिंक्य तारा फिरून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत त्रिमंदिरला, खेड शिवपूरच्या इथे. बघू शकतो तुम्ही, हे पुण्यापासून जवळच आहे मंदिर. हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर ॲम्बियन्स आहे. स्वच्छता पण खूप ठेवली यांनी, कारण असं पाणी वगैरे ओव्हरफ्लो होतंय, खूप छान वाटते. पुढे हे सगळा मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. हां, तर आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला मंदिराच्या आतला भाग दाखवतो थोडासा फिरून. आहे हे बघू शकतो तुम्ही मागे. हां, खूप सुंदर असं मंदिर. हे बघू शकतो तुम्ही मागे. तर आता आमचं मंदिर वगैरे फिरून झालेलं आहे. आता आम्ही जेवणार वगैरे आहोत आणि मग डायरेक्ट घरी जाणार आहे. पावसाचं वातावरण पण मस्त क्लायमेट झालं, तुम्ही मागे बघू शकता. तर आता हा व्लॉग आम्ही इथेच थांबवणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, थँक्यू.